नाशिक लोकल साप्ताहिक व बुद्ध न्यूज यांच्या वतीने 9 एप्रिल रोजी नाशिकच्या रोटरी क्लब हॉल येथे युगपुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अंक प्रकाशन व पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिमागदार सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी सामाजिक न्यायमंत्री नामदार संजयजी शिरसाट यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचा आयोजकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित समाज घडविण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचं प्रतिपादन यावेळी आमदार संजय शिरसाट यांनी केलं. आजच्या पत्रकारितेवर त्यांनी परखड विचार व्यक्त केले. एकेकाळी पत्रकारांचा दरारा असायचा, ते लिहायचे, छापायचे, परंतु आजची पत्रकारिता ही मालकधार्जिणी झाली असल्याची खंतही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर मिलिंद गायकवाड, प्राध्यापक श्रीकांत सोनवणे, दैनिक तिरंगाचे संपादक सुरेश निकुंभ, अविनाश शिंदे, बाळासाहेब शिंदे, संपादक सतीश रूपवते आदी उपस्थित होते. म्हणून मी सुद्धा वेगवेगळ्या संकल्पना आणतोय. तुम्हाला जर जमलं तर 13 तारखेला या शिवाजी पार्कला 2000 ड्रोन शिवाजी पार्क मध्ये वर उडतील. आकाशामध्ये आमच्या बाबासाहेबांच्या जीवनावरचं सर्व चित्र त्या ठिकाणी आकाशामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ते 13 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता. नाही आता आलं टीव्हीवर पहा. अरे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला उंची दिली, गुलामातून माणूस बनवलंय, त्यांच्यासाठी आपण हे सगळं करायचं नाही. हे बाबासाहेब उपकार नाही. बाबासाहेब तुमच्यामुळे नाही, तुम्ही बाबासाहेबांमुळे आहात, हे कधी विसरू नका. नसता आजकाल अंगावर सोनं घातलं 2-4 किलो की ते बाबासाहेबांचा फोटो छोटा आणि आपला फोटो मोठा होतो. पण तुला सांगतो हे असं चालतं. आणि जेव्हा ते पाहतो त्या कामाला मनाला असं वाईट वाटतं. अरे त्या बाबासाहेबांनी कोट घातला, हा कोट फॅशन म्हणून नाही घातलेला. त्याच्या नात पण तुला समोर सांगतो, समाजातला प्रत्येक माणूस त्या कोटात 7 कोट घालताना बाबासाहेबाला पाहायचा होता. प्रत्येक माणूस त्याच्यासाठी नाही घातला. माझ्या समाजातला माणूस या सुटामुटात असला पाहिजे, ते बाबासाहेब स्वप्न. म्हणून आम्ही लंडनला 2 वेळा जाऊन आहोत. आता बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं समाज घडवण्याचं कामाची जबाबदारी आता सर्व पत्रकारांवर खास. मी कधीही ब्रीफिंग त्यांची घेत नाही, की त्यांचे पॉइंटर मी कधी विचारत नाही त्यांना तुमचे काय पॉइंटर आहेत. मला माहिती हे काय प्रश्न विचारणार, ज्याच्यामुळे टीआरपी वाढू शकतो, ज्याच्यामुळे चॅनल चालू शकतं, तसेच प्रश्न त्यांचे असतात. आणि कुठेतरी एखादं वाक्य आपल्या तोंडातून असं निघलं पाहिजे की ज्याच्यामुळं दिवसभर ती बातमी चालली पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना कधी पॉइंटर काय लिहून आणलेस, काय विचारणार, मी बेधडक कुठेही त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असतो. त्याच्या मागचं कारण एक की त्या बिचाऱ्यांचा काही दोष नसतो. चॅनलवाले सांगत असतात की तुला काय करायचं. आता पत्रकारिता ही माणसावर डिपेंड राहिली नाही, तर मालकावर डिपेंड झालेली. पाहायला मिळालं म्हणून मी काम करताना त्या दृष्टिकोनातून पाहतो. मी तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदा मंत्री झालो होतो. लोकांनी पहिले सांगितलं की तुझा बळी गेला म्हणून समज. मंत्रिमंडळातील लोक काय करतील ते मला माहित नाही, पण समाजाचे लोक जे आहेत ना, इतके डेंजर आहेत, ते तुला काम करू देतील असं मला वाटत नाही. अरे म्हणजे समाजाचे येतात ना, राहू द्या ना. माणसाला जोपर्यंत विरोधात नसतो तोपर्यंत त्याच्या जगण्याला अर्थ नसतो असं मानणारा मी आहे. पहिल्याचे जे काही पत्रकार होते त्यांच्या लेखणीमध्ये असलेली ताकद ही त्यांची स्वतःची होती. ते स्वतःचं डोकं वापरत होते आणि वाटेल ती बातमी स्वतःच्या मर्जीने छापत होते. आता त्यांना ते सुद्धा अधिकार प्राप्त नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमच्यासारखे जे काही वाढलेत ना ते पत्रकार, ते तरुण वाढलेले आहेत, पण काही लोक कुठे करत चष्मा लावलेला कुठे गेला. बाळासाहेब शिंदे काही असेल, आपलं मत दणकावून कसं मांडायचं हे अशा याच्यावर आपण शिकलो. बाळासाहेब, मला जेव्हा हे मंत्रीपद मिळालं त्या टायमाला मंत्रिपदाचा उपयोग कसा करायचा हे मी मनाशी कोणकाळ बांधले. बाबासाहेबांनी आपल्याला जे काही दिलेले जो काही पद, ज्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला मिळालंय, रिझर्वेशन नसतं तर मला मी मंत्री झालो असतो. हेच ते नाशिक शहर हे माझं आजोळ आहे.
संभाजीनगरहून एसटीने मी बाप्पाचा मिळालेला पासवर इकडे यायचो. सुट्ट्या लागल्या की मी नाशिकला जायचो. गांधीनगर, आंबेडकर नगर, उपनगर, नेहरू नगर, सगळं नाशिक रोड, भद्रकाली, सगळ्या साईड कोणता पाहिजे तुम्हाला आम्हाला सांगा. सगळं गल्ल्या मला माहिती, शरणापूर माहिती, काय सगळं. म्हणून मला नाशिक महत्वाचं नाही, परंतु आज एक चमत्कार, बाबासाहेबांची घटना, आज मंत्री म्हणून आलो, आज हे तर माझं सत्कार होतोय, किती मोठं भाग्य आहे. तर मी उद्या राहू शकतो का नाही. मी असेही पत्रकार पाहिले ज्यांचा दरारा महाराष्ट्रात होता. आजकाल युट्यूबचे चॅनल चालवतात, ते स्वतःच चॅनल स्वतःच बोलतात, स्वतःच त्याला काय म्हणतात, त्याला पुन्हा युट्यूबवर काय करतात, अपलोड पण करतात, त्याला बूस्ट ब्रॉडकास्ट करतात, बूस्ट करतात वगैरे, त्याला जास्त फॉलोअर असले पाहिजे. त्या पत्रकारांना मी असं पाहिलेलं की जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल की कोणताही केंद्रीय मंत्री असेल तर त्याची समोर मांडीवर पाय ठेवून असा बोलायचा, पायावर पाय ठेवून. एक दिवस असा आला की त्या पत्रकाराचं काही चुकलं. सकाळी तो ऑफिसला आल्याबरोबर खुर्चीवर बसल्याबरोबर त्याच्या असलेल्या क्लर्कने सांगितलं की साहेब, आजपासून तुम्हाला ऑफिस मध्ये यायला मना केलेली आहे, तुमचा जॉब संपला. ज्या गाडीने तो यायचा संपतच होता, ज्या गाडीने तो यायचा ती गाडी सुद्धा तिने घरी जातात, रिक्षा करून त्या माणसाला घरी जातात. किती पैसे दिले पुढे ते 23 कोटी रुपये दिले. आता इथे सुद्धा शहरामध्ये त्या दिवशी दादा भुसेने मागणी केली, आपण ते 10 कोटी रुपये देतोय. बाबूराव आणि दादासाहेबांचं एक वामन दादाचं एक जॉईंटली इथं स्मारक आपण या नाशिक शहरामध्ये उभं करतो, या दोन्ही महापुरुषांनी. म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी सुद्धा चांगला आहे. आंबेडकर जयंती आहे, धूमधडाक्यामध्ये दरवर्षी साजरी होते. एकमेव नेता असा जगाच्या पाठीवर आहे ज्याच्या जयंतीला लोकांना बोलवावं लागतं, ज्याच्या जयंतीला लोकांना जमा करावं लागतं. नाही तर पुढारच्या भाषणासाठी, पुढारचं भाषण ऐकून घेण्यासाठी सुद्धा लोकांना धाड्याने आणावं. आम्हाला माहिती, आम्ही राष्ट्रपती, आम्हाला सगळं माहिती कसे लोक जमा करतात. पण बाबासाहेबांची जयंती म्हणते, ही बाबासाहेबांची जयंती नसते, लक्षात घ्या. त्या घरातील प्रत्येक माणसाचा वाढदिवस त्या दिवशी असतो. तुम्हाला जर विचारलं तर बायकोचा वाढदिवस तरी लक्षात आहे का तुमच्या? नाही येत मान हलवा, बायको समोर हलवून तर कळून तुम्हाला काय होतं. बोलायचं तो सोडा, बायकोचा वाढदिवस नाही ते म्हणतो तो दिवस आठवायचा कशाला, असेही लोक काही आहेत. म्हणून त्या दिवशी 14 एप्रिलला बघा, तुम्ही नवीन कपडे घालता, बायको नवीन कपडे घालते, आई वडील नवीन कपडे घालतात, मुलं नवीन कपडे घालतात. आणि त्या दिवशी आमच्या बाबासाहेबांची जयंती, आमचा वाढदिवस आहे, आमच्या बाबासाहेबांचा वाढदिवस आहे, सगळे आनंदात साजरी करतात. हे मोठे पण बाबासाहेबांचे. तो तुम्हाला खटक घालतोय समजा, माणसाचा विरोधक हा असला पाहिजे. म्हणून मला राहू दे ना, पाहू ना काय होतं. साहेब असे मंत्री झाले, तसे मंत्री झाले, मला जे काम करायचं ते मी करेल. मला काम करताना हस्तक्षेप झाला किंवा मला वाटलं की हे काम माझ्याकडून होणार नाही, त्या दिवशी सोडून नाही देईल, मला काही चिंता नाही. आणि म्हणून मी काही निर्णय घेतलेले, पण ते हॉस्टेलचा निर्णय असेल, पीपल एज्युकेशन सोसायटीचा निर्णय असेल, विद्यार्थ्याचा निर्णय असेल, तुमचा महाडचा 14 तोळ्याचा निर्णय असेल, सगळे अनेक निर्णय मी सांगू शकतो. 1 तास नव्हती यादी वाचत आहे. बुद्धगार मी सगळे निर्णय सांगतो. बुद्धगारांना पुढच्या आठवड्यात चालतो. आणि तुम्हाला एक सांगतो, 14 एप्रिल झाल्यानंतर मे महिना लागणार आहे. तुम्हाला काही काम धंदे तर नाही मे महिन्यामध्ये. सगळेजण बुद्धगायला निघा, मी ट्रेन काढतोय, फ्री चाललेले 6 दिवसाची ट्रेन मी काढतो, म्हणजे शासनाकडूनच काढतो. जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, तिथं फिरण्याची व्यवस्था, तिथं बसची व्यवस्था, सगळी व्यवस्था विथ डॉक्टर. जी संधी आपल्याला मिळाली ती कुठेतरी मार्गी लागली पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश. पत्रकारिता करताना काही लोकांचा निश्चित, मी काही निर्णय घेतो ना तर आपलेच थोडेसे कास्तात काड्या करणारे ते थोडे थोडे काही कॉमेंट्स करतात. लक्ष देऊ नका, लक्ष देऊन विचलित होऊ नका. तुमच्याकडून जेवढं काम होईल ना
तेवढंच करा. तुमच्या कामाची नोंद कोणी घेईल का नाही घेईल, पण मनाला समाधान तर वाटेल. ज्या कुळामध्ये मी जन्मलो, ज्या समाजामध्ये मी जन्मलो, त्या समाजासाठी थोडं तर करू शकलो, एवढंच. त्याचं समाधान माना, तेवढं ते पुण्य आयुष्यभराची गठोडी तुमच्यासाठी असेल. म्हणून रुपवते, तुम्ही अनेक वर्षापासून काम करताय. मला सांगितलं की माणूस हा पाहायला दिसायला दिसतो किडका बिडका, पण लय खडूस आहे, कुणाचंच काही ऐकत नाही. असं मी ऐकतो पण चांगलं, पाहतो पण चांगलं. नाव माझं संजय आहे ना, म्हणून मला दूरदृष्टीने जवळ असलो लवकर ऐकत. रुपवते कधी कोणासमोर वाकला नाही, रुपवतेने कधी कोणासमोर हात पसरले नाही. जेवढं होईल तेवढं करायचा प्रयत्न केला. माणूस मोठा होण्यासाठी काही कुठं नाही करतो, जगण्यासाठी निश्चित पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्याला काम करावं लागतं. परंतु त्याच्यासाठी लाचार होणं हे आपल्या स्वभावात नसलं पाहिजे. बाबासाहेबांनी बंडखोरी करायला शिकवलं, बाबासाहेबांनी बंडखोरी करायला शिकवलं. म्हणून आम्ही कधी बंडखोरी करतो का नाही, पळतो का नाही. अरे हिंमत लागत तिला, त्याला हिंमत लागते. कोणी करू शकतं. मी 10 वर्षांना कसं, पण 20 वर्ष आमदार आहे. त्या काल आमदार करून आज बोलायला कसं नाही. माझे 30 वर्ष गेले, तर माझा मुलगा बी नगरसेवक आहे, माझी मुलगी बी नगरसेवक. म्हणजे आपण टेन्शन नाही. बाबासाहेबांमध्ये सत्तेत राहा आणि सत्तेत राहून आपलं काम करा, त्याला अधिकार प्राप्त. दोन्ही आहेत, मुलगी पण नगरसेवक. आता 4 महिन्यापासून झालेले नाही म्हणून. परंतु हे करताना आपण हे कधी विसरता कामा नाही की ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, समाजामध्ये कसं वागायला शिकवलं, त्याला कधी विसरू नका. रुपयांना 4-7 दिवसामध्ये मुख्यमंत्री बदली किंवा काय ही चिंता आहे, म्हणून तिकडे जाण्याचं आम्ही थोडंसं पुढे मागवतो. नवीन मुख्यमंत्री बिहारचा येईल आता नितीश कुमारचं काय. नाशिकला काय दिलं तर नाशिकला हे वामनदादा खडकांचा जो काही इतिहास लोक सांगतात. मी त्या ठिकाणी सुद्धा त्या दिवशी देशवडीला गेलो, तिथे सुद्धा सांगितलं. मी ते गाव कधी आयुष्यात पाहिलं नव्हतं. ते कुठे राहतात माहित नाही. पहिले पैसे सँक्शन केले, टेंडर काढलं, एजन्सी फिक्स केली, नंतर ते गाव पाहिलं. त्याला 14-14.5 कोटी रुपये मी दिले. काम चालू आहे. आता कुठे देशवडीला जाऊन पहा, काम चालू आहे. काम फक्त घोषणा करण्यापुरतं मर्यादित नाही. संजय शिरसाटने घोषणा केली याचा अर्थ कामाला सुरुवात झाली असं समजायला अर्थ. वामनदादा खडक काय होते तर असं मी सगळं त्या दिवशी सुद्धा भाषणामध्ये सांगितलं. बाबासाहेबांनी आंदोलन उभं केलं, बाबासाहेबांनी चळवळ घडवल्या, परंतु वामनदादांनी काय केलं तर वामनदादांनी सर्वसामान्य माणूस, ती आमची अनपढ महिला भगिनी असेल, माणूस असेल, मुलगा असेल, कोणी असेल, त्यांच्या हृदयामध्ये बाबासाहेब कोरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते वामनदादा महाडिकांनी केलं. प्रत्येकाच्या तोंडी वामनदादा खडकांचं गाणं असतं. म्हणून मी हे काम त्यासाठी केलेलं आहे की त्या वामनदादांचा तसा सन्मान झाला. दादासाहेब गायकवाडांसाठी या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार प्रियदर्शन टाकसाळे, अविनाश पाटील, योगेश खरे, सुनील, पूजा कटारे, प्रतिभा कोटकर, आनंद गांगुर्डे, दीपक डोके, ज्योती डोके, प्रदीप थोरात, डॉक्टर साबळे, आकाश भालेराव, प्रकाश शिरोळे, शिवाजी बोडके, मदन कहांडळ, विक्रम घोलप आदींचा आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, नाशिक.